सगळेच फायनली आपण पोहोचलेलो आहे धुळ्याला. इथं पप्पा बॉलिंग करताय. हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो गाईज, आजचा ब्लॉग जो आहे तो खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की अशा टाईपचा ब्लॉग वर्षातून एकदा शूट करते. तर जसं की तुम्हाला माहिती असेल, मागच्या वर्षी कानबाई महोत्सव होता जो आपल्या घरी होता, पण यावर्षी कानबाई जे ते काकांकडे बसणार आहे. काका ते धुळ्याला राहतात आणि आता सॅटर्डे आणि संडेला कानबाई आहे. सो आता आपण निघतोय धुळ्यासाठी. सो बघू आजच्या ब्लॉगमध्ये किती मजा येते. सो लेट्स स्टार्ट अवर न्यू ब्लॉग. फायनली रेडी झालो आहे आता धुळ्याला जायला. सो आता आपण आता वाजले 9:30 झाले. तर बघू आपण आता तिकडे किती वाजेला पोहोचू. सगळेच फायनली पोहोचले आपण बस स्टँडला. आज की एवढी गर्दी नाही वाटत आहे बस स्टँडवर. सगळेच फायनली आपण पोहोचलेलो आहे धुळ्याला. सगळे तिथून कानबाई माताला आता वाजत गाजत नेणार आहे काकांच्या घरी. मंदिर आहे, हा महादेवाचं मंदिर आहे. सगळे आता आम्ही जस्ट काकांकडे आलो आणि हे बघ आल्यावर परत लगेच चेस खेळायला लागून गेले. हा पहा कृष्णा तो घाबरतो. अजून डमू डमू अरे आता सिद्धी त्याची गाडी घेऊन फिरतोय बा.
कसं ते काकांच्या घराच्या खिडकीत नाही का एका चिमणीचं घरटं त्याच्यात तिने अंडे दिले बा त्याच्यात पिल्लं पण आलेले. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आता आम्ही आलोय वरच्या रूम मध्ये क्रिकेट खेळायला. कृष्णा पण आहे आपल्याबरोबर. डिफेन्स ओ चौका इथे चौका मारला आहे ओजस देवफुलांनी मारला सुपला टीव्ही बिव्ही लागेल शानपण नको करू. तू गुड बॉय म्हणे मला सांगितलं काय ती दिदी तुझ्यामध्ये खेळायला आली तिला मारतोय तू. एक तर पहिले पोरी भेटता नाही आपल्यामध्ये. सगळीकडे काकांचं घर आहे तिकडेच महादेवाचं मंदिर पण आहे. आता इकडे खाली स्वतः मंदिरात जाऊन येऊ. त्याच्याकडनं एरोप्लेन पाय एकदम खालून इथं पप्पा बॉलिंग करताय बा. ही राजनी करते भाजी भाकऱ्यांचे रोड असतात त्यांची पूजा करताय आता. भाजी भाकरीचे रोड